अरे इलेक्शन आलं की पक्ष सोडता, काही लाजा वाटते की नाही तुम्हाला? बायको एकच असते, एकच वेळा लग्न असते, त्याचं नाव आहे लग्न. अरे हजार पक्ष बदलू करायचा, लोकांनी चिवट्या समजता का? हे फोट्याने बाजू न रे, हे बाबा इथं लाईन मारू नको ना, ऑनलाईन होऊ नको. इकडून होय, इकडे माणसं आहेत का? आता कामना धाम घालून येणं ना गेलं कधी लावून येणं, सतरंज्या उचलेले येत नाही काय, वर्गणी हे रुपये देत नाही. आणि मला बोलण्याचा व्याग नाही करत, मजा येते. अरे तुमच्या पोराईचा आनंद मा युट्यूबवर आज करोडो लोक माझ्या कीर्तन ऐकतात. युट्यूब, फेसबुक, डेली लाईव्ह चालतो बाबू, दररोज लाईव्ह. उद्याचा कार्यक्रम माझ्या परभणीला आहे, परवा मुखेडला, तेव्हा दुपारी साताऱ्यामध्ये आहो, दुपारी कराडला आहो, तर संध्याकाळी साताऱ्यात आहो. तुम्ही लोकांचं प्रेम आहे पहा बरं. मी काही पुणे मुंबईचा महाराज आहो का? तेव्हा आणला कॅमेरा. धन्यवाद पूर्ण कॅमेरा म्हणला, साऊंडवाल्या काकांना. भगवतीकडे बाजू ना होणार आहे. या बाया ढेबे आहेत, येणं एखादी उभी राहून पोळ खायचं उरावर, या मधात पिळे किंमत नाही. अहो जिजाऊचा कार्यक्रम आहे का? माझी सावित्रीबाईचा कार्यक्रम आहे. हा रमाई भीमाई अहिल्याबाई फातिमा शेख, मुसलमानाच्या घरात पैदा झालेली प्रथम शिक्षिका, मुसलमानाची फातिमा, तर माऱ्याची सावित्री, तर मराठ्याची जिजाऊ, तर महाराची रमाई भीमाई, तर बौद्धाचा बाबासाहेब. माझ्या माई बहिणींनो तुम्ही सहन करता, तो उभा राहते म्हणतात. त्याची काय टीव्ही पाहावं काय? ग्राम जय. दादा याचा आवाज चांगला आहे, याचा आवाज खाली कमी आहे, आम्हाला तुम्ही यशी समजता का? ओ भाऊ लोकसेवा, साऊंड डेकोरेटर, हा याचाही आवाज वाढवा. या दोघांना हलकट समजू नका. हे उचे लोक आणि खालचे यशी, हे ओपनचे. आता हे चारही मळके आम्ही फोडले. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, अशूद्र. अब हे मळके बुलढाण्याले हे चारही मळके फोडले संत रविदासाच्या जयंती. आम्हाला हे मळके नको. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, अशूद्र काय नाही आले चार मळके. आता एकच मळक आहे, ते आहे मानव धर्म. झालं राजकारण आलं की धर्म मिळवता. मंदिर के आगे मूर्ति, मंदिर के पीछे धूर्ती. सर्व राजकारण जपून चोरायचं. आमचे लेकर मारतात दंगलीमध्ये, आमचे लेकर दंगलीमध्ये मारतात. त्याला कोण्या पुढाऱ्याचं पोपट मेलं काय? आजलो मेलं माऱ्याचं, तेल्याचं, कुंड्याचं, धनगराचं, मराठ्याचं, मांगाचं, बुद्ध्याचं, वंजाऱ्याचं मरते आमचे. आणि याच्या शिक्षण संस्थेमध्ये घ्यायचं बियाणं त्या रिकाम्या जागा भाग. बाप अध्यक्ष, त्याची माय उपाध्यक्ष, त्याच्या बायकोची बहीण सचिव, मावस बहीण, चुलत बहीण, आणि दोन्ही बहिणी शिक्षण संस्थेमध्ये वापरायला. दोन्ही सकाळी हे संध्याकाळी ते. काय औषधी होय काय ते काही? याचा आवाज चांगला आहे. आलेली तुमची वर्ण व्यवस्था वाढवून राहिली. आम्हाला दाबता काय तुम्ही? माळ्याले दाबता काय?
का गुंडों को तो नेता बना दिया, सज्जन को पत्थर गा दिया, वाले तुम्हारे राजा ने रावण को नचवा दिया। लहान छोटल्या पोरीवर मंदिरात बलात्कार होते तेव्हा देव झोपला काय की झोपीच्या गोळ्या खाल्ल्या देवानं? हा गोपालही येत नाही, गोपाल झोपला काय गोपाल? जरा नाही ना राजा, आवाज नाही ना, तुम्ही इथे या, याले आवाज नाही ना, याले आवाज आहे, याले नाही ना, तुम्ही बोलून पहा. हॅलो 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 हॅलो, याले आवाज येत नाही. माझं टेन्शन कमी केलं होतं. फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. जब धीरे 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 प्यार को बढ़ाना है, हेलो धीरे प्यार को, अरे माता नका वाजू ना, माझा हात राजकारण. पहिले दाबून टाकला तुम्ही यशशी, ओपनले मोठं केलं, आता ओपन नाही ना, यशशी नाही, ओबीसी नाही, अजून कोणतं राहते यशती. आता आम्ही एका मायचे लेकर आहोत, आमची मम्मी आहे, हमारी अम्मी है भारत माता, माँ के पाव के तल्ले जन्नत है. जमलं दादा. मी लोकसेवा साऊंड डेकोरेटर, त्यांचा सत्कार करण्याची इच्छा आहे. या लवकर. अपंग काळ्या काळी बिझनेस चालवणारा माणूस अपंग आहे. मोटरसायकलनं पडले का? ज्याचा पाय मुळू त्याच्याच गळ्यात जाऊन. धन्यवाद दादा, तुम्ही महिलेवर काही इज्जत ठेवली, नाही तर स्पीकर वाल्यावर, पत्रकाराईवर आपल्या कार्यक्रमाची इज्जत आहे. तुम्हा माय बापावर. तुम्ही दोघही विठोबा रुक्मिणी नसले तर एकट्या थांबरे बाबू, हे पोरा, ते बाबू विज्ञानाचा ऍटम आहे. भाऊ तुमचं काय नाव? ओ धतिंगवाले भाऊ. मोरे साऊंड डेकोरेटर. 16 ना त्याला 16. तुम्ही मोरे डिजिटल. हे लग्नात नेत असता काय? अरे त्याला मोकळं करा, फिरवा त्याला. या लोकांना वाटते की विमान वदरूनच येते. ज्या काळात विमान नव्हतं या चिवत्या लोकांना आम्हाला फसवलं. आम्हाला म्हणे विमानच येते न्यायालय. ते विमान हे वय शिक्षणामुळं. ज्या करता सावित्रीबाई, ज्योतिबा, बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर पंजाबराव देशमुख 16 ना त्याला बाहेर सोडताना. मला सोडलं की मला मजा येते, मग लागल तर बंद करा, पण सोडा ना. मोरे डिजिटल. आपल्या बहुजन समाजाचे पोरं हे असे गुंतले पाहिजे धंद्यात. तेव्हा लोकसेवा, नाव लोकसेवा. सर्व पातुरातले पोट्टे नाच होते. मग हिंदूचे असो की मुसलमानाचे,
भीमाच्या बरोबर त्यावेळी अवगत चालते. राजकारणी लोकायले कोणाले मुसलमान चालते, कोणाले हिंदू चालत नाही, कोणाले मंदिर चालते, कोणाले मस्जिद चालत नाही. आणि या लोकसेवावाल्याले मुसलमानाचंही लग्न हाणते आणि हिंदूचंही वाजवते. मंदात कॅसेट टाकली ते साऱ्या जीवाचं रान माया भीमान केलं. जास्त नको म्हणू, लोक म्हणतील बुद्ध व्हाया. लोक कितक्या खाली येतात विचारूच नका. समजली आजी? ओ शांताबाई उभी राह, तू उभी राह, खरंच उभी राह. माय सारखी दिसत. उभी राह ना, नाही तिथं येईन मी. या सावित्रीला विनंती करतो, सावित्री त्या आजीले आण, शांताबाईले तू आण. तू सावित्री आहेस ना? हो दिसून राहिली ना लुगड्यावर. उभी राही ना तू. ते राही ना बेटा उभी. आजीले आण उठून. ये आजीले आण. ये बेटा सावित्री. ते जिजाबाईले आण, बाजूची जिजाबाई. ओ जिजाबाई या. हा त्या दोघीले आण. आजीले आण. हात लावून तो बात्य का हात. सावित्रीनं बाईनं तर गरीबाच्या दलिताच्या लेकराईले पाण्याचा हौद मोकळा केला. मग सावित्री ये तू तिकून ये, हे इकून ये. आणि बुडीले म्हणतात उभी कर. ये ना बेटा सावित्री, तू इकून राह, तू तिकून राह. एक साडी दे रे बुडीले. आता तू तर नऊवारी वाली आहे. व नऊवारी बेस्ट. आणि जय महाराष्ट्र. नऊवारी बेस्ट, जय महाराष्ट्र. दे साडी. आता हे गोल साडी आहे, मी तुले डिजिटल करू काय आडनाव? चेहऱ्यावरून तू आपल्याच पार्टीची दिसते का? हा अनुसयाबाई बोल ना तू. तुला काळ गेला उपात धऱ्याचा. हा काळ आहे विज्ञानाचा. हे सोळा नाव ते विमान. या गुडीले ने ना स्वर्गात. बोलून नाही राहिले का? आजी कोणाची आहेस? माळेची, तेल्याची, बुद्धाची, धनगराची, मातंगाची, पाटलाची, देशमुखाची, बामणाची, भोयाची? चांगलं आहे. जिजाबाई सावित्रीबाई साडी देऊन सत्कार करा. आता तू सांग, हे साडी आहे सहावारी. माय माल्या गावात घाले तर मा गावातले लोक म्हणे सत्यपालची माय हिरोईन दिसते. तिले काही नऊवारी वाली होती. माई बुडी तुझ्यासारखं जुनं चेचीस आहे. हँडसेट लय जुना आहे मायचा. 85 वर्षाची माय आहे माई. समजली? मी काय बिना मायचा झालो काय? हे चिवट्या बनवतात म्हणते. हे काही महाराज लोक चिवटे बनवते. आपल्याला म्हणते शूद्र पायातून झाला. शूद्र पायातून झाला. कधून? वैश्य हातातून झाला. बरोबर आहे दादाला भाऊ? हे विलास भाऊ. क्षत्रिय बरंच आहे. रामाभाऊ सांगावं, हे हुशार आहे. क्षत्रिय हातातून तलवार आणि वैश्य पोटातून व्यापार आणि डोक्यातून ब्राह्मण. डोक्यातून म्हणजे वरून. हे नाका तोंडातून लेकरं होतात. चिवट्या बनवत गेले आम्हाला. आई आजी थांब, तुला विषय संपून टाकतो. तूच सांग, नाका तोंडातून लेकरं होती. रावणाले म्हणते 10 तोंड होते. मग त्याच्या मायचं शिजर किती झालं? आता तू सांग, देवाच्या कृपेनं तूही अनुभवी आहेस. किती लेकराची माय आहे? 4चं चॅनल आहे ना. पण अजूनही तो 46 पाय ओके आहे. 100ची नोट दे आजीले. तू सावित्रीबाई तिले साडी दे आणि बेटा तू 100 रुपये दे मामाईले. दे 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 दोघी ना. तिकडे पाय, तुला कॅमेरा चालू आहे, पूर्ण जगात दिसतो तू. हा दे बेटा.
माईक आणणं काय निवडणुकीले उभी राहत काय तू काळ्या काळी आवड घेऊन आले भयाले राहू देतात हे बाकीचे जाऊ दे आता बोलत नाही मी बस सावित्री जिजाबाई तुने 2 पुस्तकं देतो बेटा आता परवा मला एक पुस्तक निघालं काय मालूम आहे प्रबोधन सम्राट रामपाल महाराजांनी लिहिलं 12 जानेवारीले उद्घाटन झालं तुला काय व्हायचं सावित्री तुला काय व्हायचं माईक घेतो गुड धन्यवाद तुला काय व्हायचं जिजाबाई दोघी डॉक्टर मग पातुरात पेशंट कुठे शिल्लक राहते धन्यवाद बाळा क्या बात आहे अशा दिसताव तुम्ही हे तर सावित्री देते तू तर पक्क्या जिजाबाई की माझी जाऊन अरे टाळ्या वाजवायला हो ढेरी आवल्या अधिक महिना होता काय त्या टाइमला हात वर करा वाजवा रामदेव बाबा म्हणतात टाळ्या वाजवल्यानं क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा विजय असो आवाजमाय राष्ट्रमाता जिजाऊंचा विजय असो पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा विजय असो माता रमाई भीमाईचा महान माता आशिफा शेखबाईचा विजय असो या आपल्या मुद्द्यावर आज मला संधी दिली बाबू तुम्ही पातूर गावाच्या माय बापांनी तुम्हाला वाटते सत्यपालची गरज आहे बाबू तुम्हाला गरज नाही रे मला गरज आहे तुमची मायच्या इमानानं सांगतो काल मला कार्यक्रम नव्हता ना आई मला गमत नाही यायला मागं बसवा कोणी मधातून इकडे येऊ देऊ नका किती मोठा माणूस असला तरी कॅमेऱ्याच्या मागू आता इकडे येऊ नका देऊ माळी समाज युवक मंडळ किती तोफखा असला त्याने म्हणा तिकडे राय बळी खा आणि किती चांगली घरची बाई आली तर माझ्या समोर बसू नका मी काही पोथी वाचणारा महाराज नाही चांगले चुंगले फेसबुक समोर आणते आणि या म्हातारी सारखं बाजून चांगली चुंगली दिसली की नाही गॅसवर बसू दिलंय आपल्याला पॉलिसी आवडत नाही आपण हा मानव धर्माचे उपासक इथं कोणता धर्म मोठा नाही आणि लहान नाही कोणी माणूस उच्च नाही आणि कोणी नीच नाही तुकडोजी बाबाची अवल्याद आहो आम्ही आमच्या अंगात रक्त तुकडोजी महाराज गाडगे बाबाचं आहे फुले शाहू आंबेडकरांचं रक्त आहे चाकू मारले ना मला मुंबईला तुमच्या पातुरातील मंडळीने आंदोलन केलं होतं बाबू सत्यपालला चाकू मारल्यामुळं पण मी वाचलो त्याला वाटलं सत्य कधी एवढ्या लवकर मरते कधी 3 चाकू मारले तर पहिला चाकू हातीवर लागला त्याला काय मालूम मारणार त्यानं अजून 2 मारले आता पान मा हातात मूठ त्याच्या हातात बसला मारत तुला हिफाजत करने तुला करे रखवाली मेरा वारंट निकल गया था लेकिन जमानत हो गई आणि ते जमानत तुम्ही माय बापाने घेतली तुझ्या माईनं घेतली मामाईनं घेतली जमानत पावर किती बाया आल्या आपलं चॅलेंज आहे कोणी माय कीर्तनातून घरी जाऊन दाखवा 13 लाख रुपयाची गाडी त्याच्या नावानं देत होते आपलं चॅलेंज आहे 1 लाख रुपये देतो एखाद्या माणसानं म्हणा मी घरी जातो मला मालूम आहे तुम्ही इलेक्शन मध्ये काही लोक विकल्या जातात पैशामध्ये तुम्ही विकाऊ समाज नाही टिकाऊ कारण सत्यमेव जयते माझ्या तुकडोजी बाबांना लोकांना संदेश दिला या भारतात बंधू भाव नित्य म्हणाले बाळा म्हणा या भारतात बंधू भाव
सावित्री जिजामाताचे सावित्री माळी समाजानं का घेतला? माझ्या राष्ट्रपिता ज्योतिबा फुल्यानं, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला दिशा दिली. कसं जगात आम्हाला बहुजन समाजाला कशाची गरज आहे? समजले आई बहिणींनो? होई सलामी सब धर्म समभाव हाच कोणी भारत मानणार नव्हता. होई सलामी. अकोल्यामध्ये साहित्य संमेलन होत. आमचे आदरणीय बरगड दादा ऍडव्होकेट संतोषजी घोडे, माननीय गाडगेजी गोपाल भाऊ गाडगे आणि अकोल्यातील मान्यवर मंडळी, पातूरचं गुरुदेव सेवा मंडळ सहकार्यात आहे. मी धन्यवाद देतो. हा तुकडोजीचा विचार आहे, राष्ट्रीय एकात्मता, जातीयवादी विचार नाही. एखाद्या मुलीने याच्या पुढचं म्हणून दाखवा बरं बेटा. एखादी लीलाबाई उगले तुमच्यामध्ये पैदा झाली काय पाहतो मी. एखाद्या मुलीने म्हणून दाखवा बरं. लीलाबाई जाऊन कचरा केला, लोकसेवा, दुसरंही काय तोडायचं आहे काय नाही. घरी 2 लेखी आल्या. हा जाती भाव बाई अजूनही बायाचा आवाज दाबून राहिले. नवरा बायको सभापती राहते, नवरा फालतूच्या उंचापती पंचायत समितीत करत राहते. बायको सरपंच राहते आणि नवराच पैसे खाते. एक सरपंच बाई सस्पेंड झाली नवऱ्यामुळं, म्हणून या नवऱ्याला राजकारणात मंदामंदात नको करत जाऊ. शिदा नशिंदा बाई तू हा जाती भाव हिच्या जोड दे. तू गॅप टाकत काय प्रार्थनेला जात नाही का? अहो गुरुदेव शिव मंडळात जात आहे कधी तर चुकून राहिली. हा जाती भाव काय राजा पोरीचा कार्यक्रम आणि तुम्ही तिचा आवाज दाबता. पहिले माणसाईनं बायकाईनं दाबलं पायाखाली. क्या बात आहे, टाळ्या वाजवा. आज बालिकेचा दिवस आहे भाऊ आणि जिजाऊ ते सावित्री जयंती. धन्यवाद बाळा. 100-100च्या 2 नोटा दे. आपल्या काय बापाचं जाते, लोकच आपल्याला पैसे देतात. आपण जर जास्त जमा केले असते ना गजानन तर आसाराम बापू झालो असतो आपण. आणि त्या पोरी संग लफडे केले असते आता लोक. आपण जे जाग्यावर राहणार या पैसा जमा झाला की पोटीच्या लफड्यात पडला माणूस. पोटात हात पडली की पोरगी नाही ना लफड नाही. धन्यवाद बाळा. तुला काही गरज नाही पैशाची, तुझी तब्येत पाहून चांगलं वाटते. आता तुमच्या दोघीपैकी पद्धतशीर कोण आहे पैशाच्या बऱ्यात, हे की तू? मी आता ओळखलं दोनपैकी कोण आहे. हिची तब्येत, हिची परिस्थिती चांगली आहे की तू? तो चेहरा सांगते, तिचाही चेहरा सांगते. तुला चष्मा लावला पाहिजे ना, अभ्यास कर ना. पैशावाली तू आहेस की ते? बोल बोल बोल. मला काय माहित, कपड्याला तेवढं नाही समजत. तू आजी हे आजी कोण श्रीमंत आहे तुझ्या घरात समजत नाही. हेच तर अक्कल पाहिजे. चेहरा पाहता बरोबर लक्षात आलं की हिच्यापेक्षा तू खाऊन पिऊन सुखात आहे. या बापाचा नोकरीवर आहे किंवा उद्योगधंदा आहे किंवा तुझे पप्पा. ऐकून घे, तुम्ही बाया ऐकत नाही तिथंच ठेवला. तुम्ही मुली ऐकत नाही, ऐकून घ्या. कोणी ऐकतच नाही, माणूसही ऐकत नाही, पोटही ऐकत नाही. बायको नुकतंच लग्न झालं, हे 100-100 रुपये गेले. थांब मी परीक्षा घेतो. हे गाडगे बाबाचं पुस्तक आहे 10 रुपयाचं. नोट आहे 100ची. 2 पैकी 1 घे. मागचे बोल नका घ्या. 2 पैकी 1 दोघी. आता हे पुस्तक आहे, आता हे दोघीले मला द्यायचं आहे. काय करू?
असं करून मी फाळून टाकतो. अरे हे माळी योग संघटना त्यासाठी आहे की अवघे माळी एकत्रित आहे. 19 इलेक्शन आहे, बरोबर आहे ना प्रधान? अवघ्या जाती जातीवाल्याने एकत्रित या पुढाऱ्यावर यायला सांगा की पाहिजे बरोबर वागतो, नाही तर झटका देऊ तुला 19 मध्ये. मग थाळ्याचं कॅन्सल करू. मग तू सांग या बाईले देऊ, तू सांग इले देऊ की तुला देऊ? बोल. ओय बाजूनी नंबर 2 तू सांग हे पुस्तक हिला देऊ की तुला देऊ? बोल लवकर लवकर बोल. ऍक्शन घे लवकर. सावित्रीबाईचा दिवस. नाही नाही तुला अक्कल नाही द्या, तू सांग ना. याच्या बाईस तर खाव मत कोणाला देऊ तुम्ही सांगा. आता बेचला त्या मायच्या पोटात 9 महिने 9 दिवस राहिला, मत कोणाला देतो? जो पैसे देईन, मटन खाऊ घालीन, दारू पाजीन त्याला, किंवा मायली इक्याचा पाप करशील इलेक्शन मध्ये पैसे खातील. नोट लेकर वोट बेचना अपने बेटी बेचे समान आहे. आपल्या जोडीने आपल्या मायली विकसान कधी कोणाकडून पैसे घ्यायचे? सांग ना, अक्कल वापर ना. इले देऊ की तुला देऊ? बोलणं लवकर बाई. क्या बात है. असं वाटते तुला खाली येऊन तू काय करतो? हे असा पाहिजे त्या. क्या बात है बाई. पुस्तक घे आणि 100ची नोट आहे. हे घे, तू घे 100 घे ना. आणि मला मालूम आहे तुझी परिस्थिती चांगली आहे. हे घे, तू प्याजोड नाही ठेवणार. जाऊ दे, तू नाराज होशील. मी तुझी नोट दुसऱ्याला द्यायचा विचार आहे, पण तुझी नाराजी त्या भाषा. ये रे बाबू, हे ते मागचं डोंगळ डोंगळ पोरं. अबे ये ना. कोणती आहे मुलगी? थांब थांब. हे यो बाई, ये बाबा ये. हे तर ये ना बाई, ये ना. तू नाही ना रे सर्व आवडल्या. ये बाई, 100ची नोट हिले दिली तर तुला कसं वाटत? तुला कसं वाटलं? हा, चांगलं वाटलं. बस याचंच नाव सावित्री आहे, याचंच नाव जिजाबाई आहे. समजल्या बाया? असं जगा. इतराचं सुख पा. थांबे हे बोलते इरिगेशन अवल्या झाली. हे ज्याच्या बापानं कमावून ठेवलं त्याची अवल्यात बिघडेलच पैदा होईल. पातुरात त्याच्या पोराचे 90% मार्क नाहीच ज्याच्या बापानं कमावून ठेवलं. बस तू पुस्तक घे ना बाई. तुला वाचता नसेल येत ना, तू जिल्हा परिषदचं बियाणं. ये बाई, बाई ये ना, ये ना, ये बा. या मॅडम, वाचा हे काय लवकर माईक मध्ये. हा हा जमलं. हे पुस्तक लिहिले ते बाई वाच. हा हे माहिती. थांबरे चाबरेपणा नको करू. हे वय जिल्हा परिषद. हे वय गोपाल सराची काय पॅरेडाईज. मला सांगायचं इंग्लिश नाही जमत ना, तेच तर बिमारी आहे. जिल्हा परिषदचं बियाणं आहो ना मी. बस बाई बाई, 100ची तर भेटली ना. तिचा फुल पॅन्डही फाटेल आहे. त्या लेकराले मी धन्यवाद देतो. तिले नोट दिली ना तर थोडी चेहऱ्यावर नाराजी नाही, म्हणून मोठ्या लोकांना गरीबाच्या लेकराले मदत करा. जसे गोपाल गाडगे दिवाळी साजरी करतात त्या गरीबामध्ये, माझ्या ज्योतिबा फुल्याने ते काम केलं. आई माझ्या सावित्रीबाईने दीनदलितांना गरीबाचं पुस्तक घेता काय छोटे हो? गव्हर्नमेंटच्या योजना दाबता काय? म्हणून तर तुमची अवल्यात गंदी पैदा होईल. शांत बसा. भारत माता की. भाऊ त्या लेकराले 100 भेटले, खुश आहे. अरे ज्या गरीबाले 5 रुपये देत नाहीत मोठे रानबोके, तिले 100ची भेटली. तेच तर आहे ना बाबू.
तुकडोजी बाबाला हेच म्हणायचं आहे की या भारतात बंधू भाव म्हणा माझ्या शिवाजी महाराजाला हेच म्हणायचं होतं, म्हणून जिजाबाईच्या पोटी शिवराया पैदा झाले. थांब रे, ए पोरी, ए बाई, गडबड नको करू. हे गलतीचे लेकर असेच त्रास देतात, नजर चुकीत झालेले लेकर. म्हणून मायबापानं ठरवून लेकर पैदा करा. काय पाहिजे? शिवाजी पाहिजे काय? मग त्या विचार त्या लेकराले पाजा. ते पाहिजे ते पोरग त्याच्या मायले कसा त्रास देते, किंवा बापाने देणं त्रास, किंवा मायले काय देतात त्रास. अय पोरा, अरे तुझ्या मायले पाहिलेत का? तुझ्या आधी जो 2-3 दिवस राहिले रे, बस खाली. एक तर माझ्या समोर ये ना, तुले पैसे देतो, पुस्तक देतो, ये ना माझ्या समोर. बायकाईत बसला मग काही दिवसानं छक्का होशील ना. आमच्या गावात एक बायाचं फिनिशिंग करते, त्याला एवढी बुवारी आदत लागली. आमच्या अकोटची घटना आहे. तो बायाचं ब्युटी पार्लर करते, हमेशा बायाचं करायचे. एवढं वातावरण खराब झालं, मी नाव नाही सांगत त्याचं, कारण नाव सांगणं म्हणजे ऑब्जेक्शन. नाव नाही घेत, पण तो निरे तसाच करते. रात्र दिवस बायांच्या संग राहिला ते बाय. म्हणून लेकराईनं मायनं जरा मैदानात सोडलं, तुला लेकराले आई त्याच्या बापाजवळ पाठवणं. त्याचा बाप न्यूट्रल आहे. हे आसन नंबर 1 आहे रामदेव बाबा सारखं. हे रामदेव बाबा ते असं मालक. चलाना हमें ना गुरु का चलाना, चलाना हमें ना. मनात कोणी नजरेने उठू नका. पाणी अडवा, पाणी जिरवा, आणि 19 मध्ये यायची जिरवा. इसके लिए खास दुनिया में आए, म्हणून माझ्या माय बाबा राष्ट्रमाता जिजाऊन शिवरायाला असा धडा पाजला की शिवराया, पोरगी मुसलमानाची असो की हिंदूची, बौद्धाची असो की ख्रिश्चनाची, कोणीही पोरीवर अन्याय व्हायला नको. अरे मुसलमानाले लेकरू झालं सरकारी दवाखान्यात, लेडी हार्डिंग मध्ये. थांबपोरी, ओय बाबू थांब ना. ए बाळा, तुम्ही 2-3 जण आता आले, पुरं पातूर खराब केलं बे 2-3 लोकांनी. ये पुस्तक घे बेटा, मराठा मार्ग घे. ये कोणी आहे, कोणी आहे जे गडबड करतात त्याला पहिले देऊन टाकतो हातात. धन्यवाद. आता गडबड करशील तर उठून दे. मी जाणून तुले कॅमेऱ्याच्या समोर बोलावलं. हे गडबड करणारे लेकरं कोणाचे? हे गरीबाचे लेकरं गडबडच नाही करत एवढे. हे लिहून घ्या. हे सब एरिकेशन अवल्यात आहे. ज्याच्या घरात आहे तर भेटते ना, त्याने किंमतच नाही राहत नोटायची. बघा ए बाळा, अरे ते माय बापाची किंमत ठेवणं. बसा. होताना मायले त्रास दिला, आता काय आबाले तकलीफ देत. हे पोट आबाले नेहमी म्हणे आबा लघवी आली, मुतू आली. मग आबाने सांगितलं का मुतू आली असं म्हणून तो तू मॅडमचं पोरगा आहे, तो आबा प्राध्यापक आहे. काही आलं म्हणा, मुतू आली की म्हणा गाणं आलं. म्हणजे पुढं म्हणे आबा आजोबा गाणं, आजोबा गाणं. आबा कीर्तनात रंगला, आजोबा गाणं. नातू राहतातच आबाजवळ, आजी जवळी राहते आहे ना. आजी नातू आहेत ना, हे त्या सुनबाईची कलाकारी आहे.
2-3 किलोचं वजवते अंगावर. तुमच्याशिवाय आत्याबाई राहतच नाही. आणि खायच्या टाइमला काऊन नाही वा आत्याबाई? तुम्ही म्हणाल डायरेक्टच बोलते आपला काका. मग मी तू माही पोरगी आहे म्हणजे तो आला काय लपून ठेवू का? मला मांड्याचा मी डायरेक्ट मांडतो बाबू. मग ते आबाले सुरू केलं. आबा गाणं काय लावली बे म्हणे म्हणमा काना. पोट्यानं बरोबर फिट ते तो हेडफोन बसवला आणि सुरू केलं गाणं. चुरुरुरु चुरुरुरु तेरा मेरा प्यार. अबे 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 वो मुतून राहिला. आणि पाणी अडवा पाणी फिरवा आबा. म्हणून बाबू मंदात कोणी गडबड करू नका. मला वेळ तरी किती पाहिजे? जास्त नको. सावित्रीबाई जिजाबाई माळी समाज युवक मेळावा. माळी समाजाना हा आगळा वेगळा. सावित्रीबाई ते जिजाऊ जयंती मला आवडले बाबू. मी धन्यवाद देतो सर्वांना. धन्यवाद. बुडन भाई आता ये 50 रुपए वो पॉकेट में दिया. क्या बात है बुडन भाई. यानी अभी के अभी पॉकेट भी लाया और नोट भी दिया, वो भी पॉकेट के अंदर. धन्यवाद देता हूं. आहे लोक म्हणते पैशाच्या माग. पैशानं तुमच्या माग या बहिणींनो. माझ्या भावांनो पैशानं तुमच्या माग या. कॅमेऱ्याच्या माग तुम्ही नका धावू की मला फोटो काढ रे. छापमारी करून कॅमेऱ्यावाल्यानं तुमच्या माग फिराव. अशी लायकी बनवा माझ्या बहिणींनो. मेरिट मध्ये आली पाहिजे. आणि पत्रकार आणि कॅमेरामन तुझ्या घरी आला पाहिजे. तुमची मुलगी कुठे आहे? मेरिट मध्ये आली. अकोल्यात भांडे घासणाऱ्याची पोरगी मेरिट मध्ये येते. टाळ्या वाजवा. ज्याची खायची सोय नाही त्याचं पोट 85% मार्क पडते. आणि तू तुझ्या बापाच्या पैशाची नसारी करत. जरा डोकं खाजवा. माझ्या भावांनो कॅमेरावाला तुमच्या माग फिरायला पाहिजे. अबे 10,000चा कॅमेरा नाही, अंबानीच्या बायकोचा कॅमेरा किती कोटी रुपयाचा आहे. तिची सॅन्डल 5 लाखाची आहे. तिचा मोबाईल हे काय लेकराईनं ऊत आणला हो आले तेव्हापासून. हे यायची गलती नाही. त्याला वातावरणच तसं आहे. गरीबाचे लेकर पाय कसे चुपचाप बसेलाय. असं वाटते खाली येऊन त्याचे पाय पकडाव. हा पैशाचा परिणाम आहे. रे बाबू तुझ्या मागचा पाठव. त्या पाठव. ये रे हे शंभराची घेणं पाहिजे. अरे घेणं. ए बुडन भाई के तरफ से. ये किसके तरफ से? विजय बोचरे. विजय बोचरे. हिंदू के तरफ से 50 और मुसलमान के तरफ से 50 हे लोक पैसे. सुरेश भाऊ फुलारी 200 रुपये. अभी येणं हे नेणं पैसे. अभी येणं तू येणं डोंगळा डोंगळा आहे म्हणजे आपल्या पार्टीचा आहेस ना. ये रे जाऊ दे.